तीन चुली ही कादंबरी मी नुकतीच वाचली। या कादंबरीमध्ये लेखक देवा झिंजाड सर यांनी त्यांच्या आईचा म्हणजे पारुबाईचा एक संघर्षाची कहाणी मांडलेली आहे। म्हणजे एका भाकरीसाठी या माऊलीला तीन चुली मांडवाव्या लागल्या आणि तिच्या आयुष्यामध्ये जे काही संघर्ष आले त्या संघर्षाचं वर्णन वाचताना खूपदा डोळे पाणावतात। खूपदा प्रस्थापित समाजाने जो छळ केला, जो त्रास दिला, त्यांच्या बाबतीमध्ये एक मनामध्ये नकळत आपल्या अशा मुठी आवडल्या जातात। या कादंबरीमध्ये आपण सगळ्यांनी एखाद्या संघर्षातून परिस्थितीला शरण न जाता त्याच्यातनं मार्ग काढून संयम ठेवून तोंड देऊन आपण आपला जो प्रवास असतो, जो टप्पा असतो तो गाठायचा असतो, ही शिकवण आपल्याला मिळत असते। या कादंबरीत मला नक्की खात्री आहे की एक जीवनाबद्दल एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळतो की आपण जीवन जगत असताना बऱ्याच वेळेस आपल्याला अपमान सहन करावा लागतो, बऱ्याच वेळेस आपल्या वाटेला दुःख येतं। त्या दुःखाला आपण सामोरं जाण्याची ताकद या कादंबरीतून आपल्याला मिळत असते। पारुबाईच्या जीवनामध्ये तिच्या सासऱ्याच्या रूपाने रंगे आला, त्याने तिचं बळजबरी लग्न लावून दिलं एका दारुड्या आणि खूप वयस्कर माणसासोबत, आणि त्या घरी तिला 29 दिवसाचा तिचा जो संसार होता तो कसा कोलमडला, तिला त्या वेळेस काय काय यातना भोगाव्या लागल्या, याचा प्रवास, याचं वर्णन या कादंबरीत दिसतं। परंतु तिथंच ते दुःख तिचं थांबत नाही, त्याच्यानंतर असंख्य अडचणी येतात। दुसऱ्या वेळेस सुद्धा जेव्हा तिचं लग्न होतं आणि त्यावेळेस तिचा संसार जो असतो हा बहरायला सुरुवात झालेली असतानाच काळाचा घात तिच्या जीवनावर होतो आणि तिच्या ती चारी लेकरांपासून, चारी बाळांपासून ती दुरावते। तिला ते हिसकावून घेतलं जातं, तिच्या मुलांना, छोट्या लहानूबाईला। त्यावेळेस वाचताना खूप त्रास होत असतो। त्याच्यानंतर सुद्धा तिची जी पायपीट, तिचा संघर्ष हा थांबत नाही। त्यानंतर सुद्धा तिच्या वाटेला जेव्हा ती घरातून आईवडिलांच्या घरातून बाहेर जाते, एखाद्या पाटाच्या कामाच्या ठिकाणी ती काम करते, मजुरी करते, त्यावेळेस तिला काही चांगले लोक पण भेटतात। तिथून पण असा आशेचा किरण उगवतो, परंतु तो जास्त काळ टिकत नाही। त्याच्यानंतर खरं म्हणजे जन्माला आलेले जे लेखक आहेत, जे बबू होते त्या या कादंबरीमध्ये जे पात्र होतं, त्या बबूच्या संघर्ष शाळेसाठी, म्हणजे एक निरक्षर एक स्त्री आपल्या मुलाला शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी, त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी, मोठं करण्यासाठी, आपल्या या काळोखातून उजेड आणण्यासाठी त्याला शिकवते। त्या शिकवताना घरी खायला नसणं, त्या पुस्तकासाठी, एका दप्तरासाठी काय म्हणजे त्यांना संघर्ष करावा लागला दोघा मायलेकींना, ते वाचताना खरंच आपले डोळे अगदी पाणावतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण मध्यमवर्गीय कुटुंबातनं, गरिबी कुटुंबातनं आपण जेव्हा आपली आर्थिक परिस्थिती सुधारते त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस पैसे जे असतात त्याची जाणीव न ठेवता आपण ते खर्च जास्त करतो। या कादंबरीतनं मात्र वाटतं की एका पेन्सिलसाठी, एका पाटी दप्तरासाठी असा संघर्ष करावा लागला असल्यामुळे आपण नाहक जो पैसा आहे तो आपण आपल्या कष्टाचा तो वाया न घालवता तो आपल्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचा आहे याचं जाणीव नक्की होत असते। तर मला वाटतं ही कादंबरी खूप सुंदर, अप्रतिम, गेल्या 1 वर्षापासून मी हिच्याबद्दल ऐकून होतो आणि वाचायचं होतं, पण वेळात वेळ काढून साधारणतः मी 20-25 दिवस ही वाचत बसलो आणि साधारणतः 450 पेजची असलेली ही कादंबरी, एक भाकर तीन चुली, अतिशय उत्तम आपल्याला एक जीवनाचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन देण्यासाठी उपयुक्त अशी कादंबरी आहे, हे पुस्तक आहे। आणि हे बोलून याच्याबद्दल प्रतिक्रिया एवढं देता येणार नाही, वाचल्यानंतरच खरं कळेल की या कादंबरीतला जो गाभारा आहे, त्या कादंबरीमधली जी शिकवण आहे ही अनुभवण्यासाठी आपण नक्कीच वाचा एक भाकर तीन चुली। थँक्यू।